गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आम्ही आमच्या या वर्षीचा पहिला ट्रेकसाठी निघालो आहोत. आज आमचा या वर्षीचा पहिला ट्रेक आहे जीवधन किल्ला, जो नाणेघाट शेजारी आहे. तो आज लवकर सकाळी आम्ही उठून या ठिकाणी महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही निघतोय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. महाराजांचं दर्शन घेऊन आता आम्ही ट्रेकला सुरुवात करत आहोत. स्वामींचं सुद्धा दर्शन घेऊन ही स्वामी समर्थ. आणि आता आमचा हा पहिला ट्रेक. बघूया पुढची अपडेट्स मला देईल. शुभ प्रभात मित्रांनो. आता आम्ही जीवधन ट्रेकसाठी निघालो आहे आणि आता आम्ही मनसरला बरोबर 5 वाजलेत आणि आता आम्ही कमलेश माशेरीची वाट पाहतोय. आणि मी आणि माझा मित्र हा आपला जबरदस्त ट्रेकर जितूभाऊ निलकंठ यांच्या गाडीमध्ये आम्ही आहोत आणि कमलेश माशेरीची वाट पाहतोय. त्यांनी घेतलेला गॅस लवकर आहे आणि कमलेश काय अजून वेळेत आलेला नाही. कमलेशने उशीर केलेला आहे. बघूया बाकीचे आमचे सचिन आणि सागर हांडे सर्व पुढे गेलेले आहेत. नारायणगावमध्ये त्यांना थांबायला सांगतो तुम्हाला अपडेट आमच्या. नाही का जितूभाऊ निलकंठ यांचा हा खतरनाक प्रकार. यांनी गॅस नेहमीप्रमाणे भरण्याचं जे विसरून गेले. नाव केलं त्यांनी की रात्री माझ्याकडून विसरला, पण त्यांचा हा खतरनाक, ते हरवणारी माणूस आहे. त्यांना काही सगळ्या गोष्टी जमतात. तर गॅस भरण्याचा प्रयत्न चालू आहे त्यांचा आणि आता ते सक्सेसफुल झाले त्याच्यामध्ये. आम्ही थोडं दूर राहिलो. आमचा काय त्यांच्यावर विश्वास नाही. ब्लॉगला फक्त मोबाईल हातात राहायचा नाही तर माझ्या पोचलो आहे. आणि आमचे मित्र इथं आमची वाट पाहत होते. सारखा फोन करतो. सचिन चिंचपोर आहे आणि आमचे मित्र बळीराम थोरात आलेले आहेत, कोरसकर आलेले आहेत आणि सागर हांडे. मी पुढे घेऊ का? पुढे भेटूया तुम्हाला. परम प्रतापी व ब्राह्मण प्रतिपालक हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज दुर्गपती विजयश्वपती मराठ्यांचा मावळा श्रीमंत श्री 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 शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मित्रांनो, आम्ही जुन्नरमध्ये पोहोचलोय आणि आता आम्ही शिवनेरीच्या पायथ्यापासून जवळनं जाणार आहोत. तुम्हाला शिवनेरी किल्ला पण दाखवतो. स्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. कुत्रे प्रेमी जितू भाऊ. अरे याला बरं कोणीतरी शेवटी मोरजकरांना ज्यांची किव आलेली त्यांचं भेटून होते. थांबा, त्यांचं भेटणं येते. अरे भाद्रपद तुम्हाला माहित नाही. सत्यवान काळे आणि कौशल शेट वराडी पहिल्यांदा जॉईन झालेत आम्हाला. हे बाकीचे मित्रमंडळ आमचं सगळं. नाही मल्ली ते काय आमचे मित्र आणि हे नेहमी वेळेत येणार आहे सत्यवान भाऊ काळे. वेळ अत्यंत कडक काटेकोरपणे ते पाहतात.
जीवन भाऊ आज आलेत आमच्या बरोबर. खूप दिवसाची त्यांची आमची इच्छा होती एकत्र येण्याची. धन्यवाद धन्यवाद. आणि अगदी वेळेत हजर राहिले, पण हे खूप वेळ झाले. धन्यवाद. हा तुम्हाला दिसतोय तो हा जीवदान किल्ला घाटघर गावाच्या पायथ्याशी आहे. शिवाजी महाराजांनी हा किल्ला ठाणे घाटाच्या संरक्षणाकरता उभारला. हा सुंदर किल्ला रेडी आहेत सगळे. आज नियोजन केलंय. आणि जितूभाऊ नीलकंठ ज्यांना आता बदक चावला, मुंगली खूप आहे त्यांना. आंबेगाव तालुक्याचा सुपर फायनल सम्राटाचा रॅकेट झुपतोय. रॅकेट एक मित्रांनो, बारी पाहाल तर हसाल, नाही पाहाल तर फसाल असा आंबेगाव तालुक्याच्या ठाण्या वाघाचा एक मंचर नगरीच्या ब्रँड अँबॅसेडरचा खेळ झुपतोय मित्रांनो. वा वा. हे पहा, म्हणजे याच्यावरून तुम्हाला कळत असेल की त्यांना किती गाड्याची आवड आहे. हजारो मित्र त्यांच्या बैलगाड्या क्षेत्रात आहेत. आणि आमचा हा जितूभाई नीलकंठ इथं बसलेला आहे. बिचारा प्रतीक्षा देत त्याचा गाडा कधी पहिल्या नंबरात येईल. नाही माझी बैल अजून रिहर्सल थोडस नियोजन रिहर्सल पूर्ण होईल तेव्हा एकाच नंबरात येतील. बऱ्याचदा काय होतं, गाडा नेतो बैल गाडा तो घाटामध्ये, परंतु तो काही निशाणाच्या पुढे जात नाही. आणि जितूभाऊ पण निशाणाच्या पुढे जात नाही, ते मागेच जातात. कारण काय, बैलांनी त्यांची बऱ्याच ठिकाणी नाही का नाचक्की केली आहे. आणि लोक फक्त त्यांचा गाडा वळतो म्हणून बघायला येतात. कसा वळतो हे बघायला येतात. आणि काही लोक नाही का एक नंबरची बारी मान्याची बघायला लोक गर्दी होते, तसं जितूभाऊंचा गाडा वळतो म्हणून लोक बघायला येतात. आणि जितूभाऊ नीलकंठ कधीच स्वतःचे नाव गाडा सोडत नाही, कारण त्यांना खात्री आहे, पूर्ण खात्री आहे. बैलगाड्या क्षेत्रातलं मोठं नाव तेजस नीलकंठ, ते नेहमी मित्रमंडळींचे नाव गाडा सोडून त्यांची इज्जत. बळी शेठच्या नावावर त्यांनी 6 महिन्यापूर्वी गाडा सोडला. ते बिचारे कळम गावात 6 महिने झाले गेले नाही. ते म्हटले, आणि त्यांनी बऱ्याचशा गोष्टीत म्हणजे नाही का, बैल पाहिला तरी ते गोटा घालतात आता. असे नीलकंठ. आणि त्यांचे परम मित्र भाई, यांना प्रचंड विश्वास आहे यांच्यावर. भाई म्हणतो कधीतरी आपला गाडा पाहिला येईल, अजून तर काय आला नाही. आणि आता ते गावडेवाडीत माझ्या नावावर सोडायच्या विचारात आहे. मी यात्रा कॅन्सल करेन. त्या दिवशी मी यात्रा कॅन्सल करेन. किंवा यांना प्रचंड आणि चालत गेली पाहिजे. जितूभाऊचा टोकन आला की गाठ भरतो. आणि मित्रांनो, आता जीवदानच्या मेन ट्रॅकला आपण आलोय.
रस्सी मार्ग आहे हा. सचिन चढतोय. असं तऱ्हेने गावडे साहेबांनी आम्ही या ठिकाणी जीवदान ट्रेक पाय कुठे जाते खालचा पाय बघा. अंतिम टप्पा या ठिकाणी चालू आहे. आणि अशी दनादन कौशल शेट गेलेले आहेत वरती. आम्ही जीवदान ट्रेक सर केलाय. तिथं काय काय रानभाज्या असं कवटुलं जीवदान किल्ल्यावर पोहोचलोय आणि काकडी काढण्याचा प्रोग्राम चालू आहे आता. आता नाही. कौशल शेट काय म्हणतायत बघूया. कौशल शेट जितूविषयी काहीतरी बोला. मी मगाशीच म्हटलं ना, आयुष्यात काही झालं तरी मार्गदर्शक चांगला वा वा वा. ते नसते मार्गदर्शक तर मग मी त्या पहिल्या माझ्या अटॅक नंतर आमची तयारी पण झाली होती. बाय बायची तयारी अगदी झाली बरोबर. होती. सचिन सर आणि मी परतीच्या मार्गावर लागणार होतो. राईट. पण जितू भाऊ म्हणले काय नाही, इथून हारू नका. सचिन भाऊ म्हणले इथून हारू नका, बस बस. इथून आणि इथून हारू नका, बाकी आम्ही आहे बरोबर. थँक्स टू हा तो जितू बोका हर उन्नरी कलाकार ज्यांनी कौशल शेटला आत्मविश्वास देऊन आणलं वरती आणि शेवटी ते वरती आलेत. येस. काय रे हा तुम्हाला काय बोलायचं दोन नाही, शब्द? नाही, कौशल शेटचे नाही का त्यांना खरंच शाबासकी दिली की त्यांनी सो मच. तुम्ही लोक होते म्हणून आलो वरती. आणि सचिन त्याला सजेस्ट पण केलं होतं की जावं आम्ही पण त्यांनी त्यांचा आत्मविश्वास हारला नाही आणि ते शेवटी आले जिद्दीने वरती. आम्ही वर आलो. त्रास होता त्यासाठी आले. बोल, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी हर हर गाव खुरपायला आता आम्ही वानर लिंगिक चाललोय. अतिशय सुंदर असा तो स्पॉट आहे. या ठिकाणी व्हॅली क्रॉसिंग केली जाते. तिकडे जातोय आपण. वानर लिंगीला चाललेत सगळे आपले मित्र. हे पुढे चाललेले जितेंद्र, मंडी भाऊ, सत्यवान. अतिशय सुंदर असं वातावरण आम्हाला भेटलं या ठिकाणी. मी वानर लिंगीकडे हे माकड लिंगी घेऊन चाललोय. हा, त्यांचं अतिशय प्रेम ते सत्यवानवर. आंब्याच्या बनात नाच रे मोरा नाच, काळा काळा कापूस पिंजरा रे, ढगाची वारा धुंजला रे. मित्रांनो, आता जीवदान किल्ल्यावरचा हा दुसरा स्पॉट, दुसरा ट्रेक, जिवाई देवीचं मंदिर या ठिकाणी आम्ही आलोय. ओम सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. नारायणाय वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्. ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे अरे धीमहि काका इथं हजर आहेत, त्यामुळं काय पूजेला ओम काय तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्. दादांनी काकाने पूर्ण पूजा म्हटलेली आहे. सगळी लोक आहेत आपल्याकडे, सगळी लोक येणार. आणि आता या ठिकाणी जेवणाची आणि पोहेची तयारी सागर भांड्यांनी केलेली आहे. हा एकदम ताजी अशी कोथिंबीर आणि गवती चहा आणि मंडळी कांदा कापताना आणि आपले हर हुन्नरी गलेबाज येतो भाऊ कांदा काप
असताना पुन्हा इथे. आणि तेजस भाऊ फक्त निरीक्षण करतायत. वेळ येईन त्यांच्यावर पण कांदा कापायची एक दिवस. आता आम्ही आलोय आणि या ठिकाणी आता जेवणाची तयारी चालू आहे. मल्ली भाऊ इथे चहा करतायत. मस्त चहा करतात मल्ली भाऊ. इकडे चूल पेटवली आहे. छानशी चूल पेटवली आहे. ते पोहे वगैरे होणार आहेत. भाऊ इथे वेगवेगळ्या प्रकारे कला करतायत. जबरदस्त त्यांचं काम चालू आहे या ठिकाणी. जबरदस्त. काय करतात बघा. हे बघा वाईल्ड म्हणजे तुम्ही जंगलात कुठे सापडलं तर काय करायचं बाबा. हे असं करायचं. दगड हुकलाय पाहिला तर बघूया दुसरा दगड. बघा जंगलात असं तुम्ही कुठे सापडला तर या पद्धतीने काम करायचे. हा दगड पण बऱ्यापैकी पसलाय आणि पिचाकलेलं आहे ते. असं हे सुंदर काम. आणि ठिकाणी काही मुलं पोहत आहेत. सुंदरसे पोळे बनतात तिथे या ठिकाणी. सागर शेठ हांडेंनी पोहे बनवले. आता सुंदरसा चहा झाला या ठिकाणी. मस्त अतिशय फक्कड चहा झाला. बासुंदी चहा आहे. आणि आता इथं पोहे बनतायत सुंदर. पोहून आलोय आम्ही सगळे आता. आणि आता हे मस्त गरमागरम पोहे. बळीशेठ या ठिकाणी भजी तळण्याच्या प्रयत्नात. बळी शेठ ताव आलेला नाही त्याच्यात बोट घालून बघा. ताव आलाय का. तुमचं बोट तळलं तर म्हणायचे भजी तळतील. इथं मल्ली भाऊ चेक करतानी बघा. नाही सागरला बघू द्या. थांबे सागरला विचारून टाक. थांबा गडबड नका करू. आचारी ओनली वन. मल्टी आचारी नॉट दे अलाउड.